नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना हा भगवान शिव, भगवान विष्णू, माता पार्वती आणि सर्व देवतांच्या कृपेचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि सत्कर्म यांचे फळ अनेक पटींनी वाढते असे धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. अनेक जण विचारतात की श्रावण महिन्यात असे कोणते उपाय आहेत जे प्रत्येकाने करावेत आणि ज्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी आणि देवाची कृपा कायम राहील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात नक्की करावेत असे 7 अतिशय सोपे पण प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय श्रद्धा, विश्वास आणि सातत्याने केले तर मनाला समाधान मिळते, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होतो. मित्रांनो, कोणताही उपाय करताना मनात श्रद्धा असणे सर्वात महत्त्वाचे आहे. केवळ दिखावा किंवा भीतीपोटी केलेली पूजा फारसा लाभ देत नाही. देवाला आपल्या मनातील प्रेम, नम्रता आणि विश्वास अधिक प्रिय असतो. चला तर मग जाणून घेऊया श्रावण महिन्यात करावेत असे 7 महत्त्वाचे उपाय. पहिला उपाय, दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करा. श्रावण महिन्यात शक्यतो सूर्योदयापूर्वी उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे, देवघर स्वच्छ ठेवावे, दिवा लावावा, अगरबत्ती किंवा धूप दाखवावा, देवासमोर शांत बसून काही मिनिटे ध्यान करावे. सकाळची पूजा संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा देते. घरातील वातावरण प्रसन्न राहते, मनातील नकारात्मक विचार कमी होतात. देवपूजा करताना आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करावी. कोणाच्याही वाईटाची इच्छा करू नये. देवाजवळ फक्त सद्बुद्धी, आरोग्य आणि समाधान मागावे. दुसरा उपाय, भगवान शिवांचा अभिषेक करा. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांचा अत्यंत आवडता महिना. शक्य असल्यास प्रत्येक सोमवार किंवा रोज शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावे. दूध, बेलपत्र, धतुरा किंवा फुले श्रद्धेने वाहावीत. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. अभिषेक करताना मन शांत ठेवावे. भगवान शिवांना अहंकार अजिबात आवडत नाही, त्यामुळे नम्रतेने पूजा करावी. श्रद्धेने केलेला एक लोटा पाण्याचाही अभिषेक अत्यंत पुण्यदायी मानला जातो. तिसरा उपाय, स्वामी समर्थ किंवा आपल्या आराध्य देवाचे नामस्मरण करा. श्रावण महिन्यात जास्तीत जास्त वेळ नामजप करावा. श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, श्री राम, जय राम, जय जय राम किंवा आपल्या कुलदैवताचे नाव श्रद्धेने घ्यावे. नामस्मरणामुळे मन स्थिर होते, चिंता कमी होते, नकारात्मक विचार दूर होतात, प्रत्येक कामात आत्मविश्वास वाढतो. रोज किमान 108 वेळा नामजप करण्याचा संकल्प करा. चौथा उपाय, गरजूंना अन्नदान किंवा दानधर्म करा. श्रावण महिन्यात केलेले दान अत्यंत पुण्यकारक मानले जाते. भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या, पक्ष्यांसाठी धान्य ठेवा,
गाईला चारा द्या. गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके द्या. वृद्धांना मदत करा. दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा ठेवू नका. उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालाही कळू नये असे म्हणतात. निस्वार्थ दान केल्याने मनाला मोठे समाधान मिळते. 5वा उपाय, तुळशीची पूजा करा. घरात तुळस असल्यास रोज सकाळी तिला पाणी अर्पण करा. संध्याकाळी दिवा लावा. तुळशीला नमस्कार करा. तिच्या भोवती प्रदक्षिणा घाला. तुळशीचे महत्त्व आपल्या संस्कृतीत अतिशय मोठे आहे. तुळशीमुळे घरातील वातावरण पवित्र राहते. सकारात्मक ऊर्जा वाढते. कुटुंबात प्रेम आणि एकोपा वाढण्यास मदत होते. 6वा उपाय, राग, मत्सर आणि वाईट बोलणे टाळा. श्रावण महिन्यात फक्त पूजा करून चालत नाही. आपल्या वागण्यातही बदल हवा. कोणाशीही भांडू नका. कटू शब्द बोलू नका. खोटे बोलणे टाळा. दुसऱ्याचा अपमान करू नका. क्षमा करण्याची सवय लावा. देवाला आपल्या चांगल्या स्वभावाची पूजा अधिक प्रिय असते. मन जितके निर्मळ असेल तितकी ईश्वर कृपा अनुभवायला मिळते. 7वा उपाय, दररोज धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा सत्संग ऐका. रोज काही मिनिटे भगवद्गीता, शिवपुराण, रामायण, दासबोध किंवा संतांचे विचार वाचा. शक्य असल्यास स्वामी समर्थांच्या लीलांचे वाचन करा. धार्मिक विचार ऐकल्याने मनाला योग्य दिशा मिळते. जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. चांगले विचार आपल्या जीवनात चांगले बदल घडवून आणतात. मित्रांनो, हे 7 उपाय अत्यंत सोपे आहेत. यासाठी मोठा खर्च लागत नाही. फक्त श्रद्धा, सातत्य आणि चांगले मन आवश्यक आहे. देव नेहमी भक्तांची भावना पाहतो. म्हणून कोणताही उपाय करताना मनापासून करा. लक्षात ठेवा, श्रावण महिना हा फक्त उपवास करण्यासाठी नाही, तर स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी आहे. या महिन्यात आपण जितके संयम, सेवा, दया, प्रेम आणि भक्ती वाढवू तितके जीवन अधिक सुंदर होईल. आपल्या घरात आनंद, समाधान आणि सकारात्मकता वाढेल. जर काही इच्छा असेल तर ती देवासमोर प्रामाणिकपणे मांडा. पण त्याचबरोबर जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करा. कृतज्ञ मनावर देवाची कृपा अधिक असते. आपल्या आई वडिलांचा आदर करा. गुरूंचा सन्मान करा. ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. लहानांवर प्रेम करा. घरातील सर्व सदस्यांशी प्रेमाने वागा. हेच खरे देवपूजन आहे. श्रावण महिन्यात शक्य असल्यास प्रत्येक सोमवारी मंदिरात जाऊन भगवान शिवांचे दर्शन घ्या. परंतु मंदिरात जाणे शक्य नसले तरी निराश होऊ नका. आपल्या घरातील देवघरात श्रद्धेने केलेली पूजा देखील तितकीच महत्त्वाची असते. नेहमी लक्षात ठेवा, देव कधीही भक्ताला एकटे सोडत नाहीत. योग्य वेळ आल्यावर प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर मिळते. म्हणून संयम ठेवा, विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा. चला, आपण सर्वजण आजच संकल्प करूया की या संपूर्ण श्रावण महिन्यात हे 7 उपाय निष्ठेने पाळू आणि आपल्या जीवनात चांगले विचार, चांगले कर्म आणि चांगले संस्कार वाढवू. श्री स्वामी समर्थ. भगवान शिव आणि श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्या आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. आपल्या घरात सुख, शांती,
समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.